नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 17 जुलै 2025। आपण काल 16 तारखेला एक सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी तांबडा आभाळ होईल 72 घंट्यात पाऊस पडणार आहे। तर आमच्या परभणी जिल्हा, सेलू, पाथरी, मंठा, परतूर, जालना, बीड जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झाला आणि हे नदीला पूर आलाय। आणखीन अर्ध्या तासात इथं पाणी वरती येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि राज्यातल्या सर्व सांगू इच्छितो काय झालं। बीड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, धाराशिव झालं, त्याच्यानंतर सोलापूर, जत, सांगली या भागातल्या शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी येणार। तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही काय करा, फक्त 16 पासून ते 21 तारखेच्या दरम्यान आपल्या भागामध्ये लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे। उपग्रह पाऊस दाखवत नाही, पण निसर्ग तुम्हाला पाऊस सांगतो। तुम्ही बघा काल काय झालं होतं, तांबडा आभाळ झालं होतं। दिवस मावळताना 16 तारखेला तांबडा आभाळ झालं आणि मी लगेच व्हिडिओ टाकला की तांबडा आभाळ झाल्याच्या नंतर कंप्लीट 72 तासाला पाऊस होतो, म्हणून हे तुम्हाला दाखवलं। आणि आणखीन एक सांगू इच्छितो, आणखीन बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे। म्हणून आणखीन 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर म्हणजे या जिल्ह्यामध्ये सगळं शेतकऱ्याचं सोयाबीन सुकत होतं, त्यांच्यासाठी खास करून आनंदाची काल 2-3 व्हिडिओ टाकले आणि परत आज देतोय की राज्यामध्ये बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव, त्याच्यानंतर परभणी, नांदेड, हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस बसणार असणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पीक चांगलंच येणार आहे, कोणाचं पीक जाणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला, पण पाहू शकता की ज्या ज्या ठिकाणी काल 16 तारखेला तांबडा आभाळ झाला ना, त्या ठिकाणी 72 तासामध्ये पाऊस येणार। हे तुम्हाला एक कालच्या उदाहरण तुम्हाला सिद्ध करून दाखवलंय। आणि ज्या भागामध्ये पाऊस झाला नाही, समजा आता म्हणजे काल रात्रीचा, त्या भागामध्ये आज 17, 18, 19, 20, 21च्या दरम्यान परत एकदा पाऊस येणारच आहे, त्यांना देखील जीवदान ठरणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावावं लागतील, झाडं लावून पृथ्वीचं तापमान कमी करा। जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार नाही तोपर्यंत निसर्ग असा लहरी राहणार आहे, म्हणून झाडं लावून पृथ्वीचं तापमान कमी करा। आणि आता ज्या भागात पाऊस पडलेला आहे त्यामध्ये लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, नगर जिल्हा, धाराशिव, सोलापूर, नांदेड, हिंगोली या भागात या 4 दिवसात पाऊस पडून जाईल आणि सगळ्याला जीवदान भेटेल। धन्यवाद।